हॅलो, हां हां हां, हो हो, नक्की नक्की. अरे वेलकम वेलकम वेलकम. पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या लाडक्या कार्यक्रमात, अर्थात आकाशवाणी झकासवाणीमध्ये. काय झालं ना, हल्ली आहे मोबाईलचा जमाना. कोण कुणाला कसा SMS पाठवेल काही सांगता येत नाही. तर एकदा काय झालं, एका रोमॅन्टिक हिरोने आपल्या हिरोईनला एक मेसेज पाठवला. तो तिला म्हणाला, जर तुझं माझ्यावरती प्रेम असेल तर प्रेम पाठवून दे, जर तू माझा विचार करत असशील तर विचार पाठवून दे, आणि हो, जर तू जेवण करत असशील तर जेवण पाठवून दे. याच्यावरती प्रेयसीचा रिप्लाय आला, भांडी घासते, खरकट पाठवू. तर असे एक एक SMS आणि असा हा जमाना आणि असे एक एक विनोद. असो, पण आज आपल्याशी गप्पा मारायला एक जबरदस्त अभिनेता येणार आहे. कोण येणार आहे याची तुम्हाला उत्सुकता असेलच. तर आजचे आपले पाहुणे आहेत सुप्रसिद्ध, नाही 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 नाही, त्याआधी त्यांच्याच सिनेमातलं एक धमाल गाणं ऐकूयात. झोप तुझा दत्त जागा आहे, घोर सुखाने ढाराढूर तू, भक्ती रसाने पुरेपूर तू, दत्त नामाचा गजर घोर तू, त्रैलोक्याचा राजा जागा आहे, तू झोप तुझा दत्त जागा आहे, तू झोप तुझा दत्त जागा आहे. दत्त नामाची घेऊन डुलकी, दत्ता चरणी ठेव आपुलकी, कलियुगाचा हाच तो कलकी, तू झोप तुझा कलकी जागा आहे, तू झोप तुझा दत्त जागा आहे. या देऊळ चित्रपटातल्या गाण्यानंतर आता आपण स्वागत करूया आजच्या आपल्या पाहुण्यांचं. आजचे आपले पाहुणे आहेत सुप्रसिद्ध अभिनेते आणि दिग्दर्शक ऋषिकेश जोशी. नमस्कार ऋषिकेशजी, आपलं स्वागत आहे आणि खूप खूप धन्यवाद या कार्यक्रमात आल्याबद्दल. प्लीज धन्यवाद, टेक युअर सीट. आणि खरोखरच एक अत्यंत जाणकार अभिनेता आणि दिग्दर्शक आज इथे या स्टुडिओमध्ये आलेला आहे, त्यामुळे मी खूपच एक्सायटेड आहे या संपूर्ण इंटरव्ह्यूच्या बाबतीमध्ये. तर तुम्हाला कसं वाटतंय सगळ्यात आधी सह्याद्रीच्या स्टुडिओमध्ये येऊन? छान वाटतं आहे. सह्याद्री आपली वाहिनी, प्रत्येक घरासाठी, घरातल्या प्रत्येकासाठी, त्यामुळे घरातल्या प्रत्येकाबरोबर मी आज गप्पा मारेन इथे येऊन. बरं, मग आपण आता सुरुवात करूया अगदी सुरुवातीपासनं, तुमच्या लहानपणापासनं. जे सुरू झालं कोल्हापुरात, तर त्याबद्दल आम्हाला थोडंसं सांगा ना. कोल्हापुरामध्ये महालक्ष्मी मंदिराच्या शेजारी माझं घर. मी न्यू हायस्कूल या शाळेमध्ये शिकलो. त्या शाळेत असतानाच माझं सगळं बालपण हे सगळं खेळ या विषयाशी वाहिलेलं होतं. अच्छा. म्हणजे मी शाळेच्या खो खो टीमचा कॅप्टन होतो, मी क्रिकेट टीमचा कॅप्टन होतो, मी ॲथलेटिक्स वगैरे ग्राउंडवरच माझं सगळं बालपण गेलं. पण बालपणी एके दिवशी वडील मला म्हणाले की देवल क्लब नावाची ही जी संस्था आहे, त्या एकांकिकेत ती संस्था आहे, मला म्हणाले तुला नाटकात काम करायचं का? म्हटलं हो करायचं आहे. रिहर्सलला गेलो, वाचन सुरू झालं आणि एकांकिकेच्या सुरुवातीपासून मी एका पॉईंटला माझं जेव्हा वाक्य होतं त्यावेळेला दिग्दर्शक म्हणाले की आत्तापर्यंत तू झोपला होतास. तर मी म्हटलं नाही नाही नाही, मी ऐकतोय हे. सगळे हसले. ते म्हटले की अरे एकांकिकेमध्ये तू झोपलेला होतास, या क्षणी तू उठतोस. हा प्रसंग मला अजूनही आठवतो. आणि त्या एकांकिकेचा उल्लेख दूरदर्शनसाठी महत्त्वाचा का, योगायोगाचा भाग म्हणजे ती एकांकिका अनेक ठिकाणी अनेक महाराष्ट्रातल्या सगळ्या स्पर्धांमध्ये झाली. त्यासाठी मला अभिनयाचं पहिलं पारितोषिकही मिळालं होतं. आणि ती एकांकिका दूरदर्शनचं ज्ञानदीप नावाचं जे अत्यंत गाजलेलं जे सदर होतं, त्या सदरामध्ये ती एकांकिका दूरदर्शनवर
प्रदर्शित झाली होती. पण खऱ्या अर्थानं माझं ॲक्टिंगचं सगळं काम हे कॉलेजमध्ये असताना सुरू झालं. म्हणजे राजाराम कॉलेजचं विद्यार्थी. हां, तेही कोल्हापुरामध्येच. ते कोल्हापुरामध्ये. माझं ग्रॅज्युएशन कोल्हापुरात झालं. ओके. पण एका बाजूला क्रिकेट हा प्रमुख खेळ होता. मी कोल्हापूर जिल्हास्तरीय टीममध्ये सिलेक्टही झालो होतो. अंडर 19ची टीम इंग्लंडची कोल्हापुरात आली होती. मी ओपनिंग बॅट्समन होतो, विकेट किपर होतो. आणि मॅचच्या आदल्या दिवशी माझं टीममधून नाव काढल्यामुळे मी बॅट भिरकावून दिली. पण त्यावेळेला कॉलेजमध्ये असताना कॉलेजच्या गॅदरिंगच्या एकांकिका बसवणे, दर महिन्याला 2 एकांकिका असं आम्ही करायचो. तेव्हा मग मी प्रत्यहर्षित नाट्य कला केंद्रामध्ये 5 वर्ष, ही महाराष्ट्रातली आणि कोल्हापुरातली एक अत्यंत प्रख्यात हौशी नाट्यसंस्था आहे. खऱ्या अर्थानं माझा ॲक्टिंगचा प्रवास जो आहे तो प्रत्यहर्षी नाट्यकला केंद्रातून सुरू झाला. मी NSDला जाण्यापूर्वी जी कोल्हापुरात नाटकं केली ती अत्यंत सघन, अत्यंत जगण्याच्या महत्त्वाच्या विषयांवर आधारित असलेली आणि नाटकाकडं नाटक म्हणून का बघायचं याची सगळी बीजं जी होती त्या संस्थेमध्ये रुजली गेली. म्हणजे डॉक्टर शरद भुताडिया, अनिल सडोलीकर असे अनेक ग्रुपचे महत्त्वाचे जे मेंबर्स होते. माझं पहिलं नाटक होतं वाटा पळवाटा, दत्ता भगत यांचं. त्यात मी अर्जुन या पात्राची प्रमुख म्हणजे 3 प्रमुख भूमिकांपैकी एक भूमिका केली. त्यानंतर आम्ही राजा लिअर नाटक केलं. विंदा करंदीकरांनी 1972 साली माझ्या जन्माच्या वेळेला भाषांतरित केलेलं, जे नाटक कधीही मंचावर आलेलं नव्हतं. त्यांच्या राजा लिअर, शेक्सपियरच्या किंग लिअरचा मराठीतला एक अस्सल अनुवाद तो डॉक्टर भुताडेने 6 महिने तालमी घेऊन ते नाटक केलं. आणि ॲक्च्युली त्या नाटकाचा एवढा भारतभर बोलबाला झाला की महाराष्ट्रातल्या सर्व गावातल्या नाट्यसंस्था, एकतर ते राज्यनाट्याला स्पर्धेत आलं होतं नाटक, नम्रात आलं होतं. आणि एका प्रायोगिक नाट्यसंस्थेचे, कोल्हापूरसारख्या शहरातल्या एका प्रायोगिक नाट्यसंस्थेचे 40 प्रयोग होणं ही व्यावसायिक नाटकांच्या 400 प्रयोगांपेक्षा मोठी गोष्ट होती. मग त्यावेळेचा दिल्ली फेस्टिवल, नांदीकर फेस्टिवल, कलकत्त्याचा जो नामाचा गाजलेला फेस्टिवल जो असतो, तिथं निमंत्रण येणं, तिथं जाऊन प्रयोग करणं. मी माझ्या ग्रॅज्युएशन नंतर मी डबल ग्रॅज्युएट झालो. मी बॅचलर ऑफ फिजिकल एज्युकेशन आहे, पण मी शाळेत शिक्षक म्हणून नोकरी करत होतो. गणित आणि सायन्स हे माझे शिकवण्याचे विषय होते. त्यावेळेला नांदीकर फेस्टिवल वगैरे ह्याच्यासाठी जेव्हा प्रयोगांच्या तारखा वगैरे आल्या आणि आमच्या मुख्याध्यापकांनी मला रजा द्यायचं नाही असं ठरवलं, त्यावेळी मी म्हटलं की ही नोकरी सोडली. असं करून मी कलकत्त्याला प्रयोगाला गेलेलो होतो. पहिलं प्रेम क्रिकेटवरती होतं, पण ते हळूहळू नाटकामध्ये कन्व्हर्ट झालं. होतं नाही, क्रिकेटवर प्रेम आहेच. फक्त नंतर मी टेनिस बॉल क्रिकेटला मी प्रोफेशनली क्रिकेट, मी असं कुठलंही ग्राउंड नाही आहे कोल्हापूर शहर आणि शहराच्या आसपास, असं कुठलंही गाव नाही की ज्या ग्राउंडवर मी मॅच खेळलेलं नाही आहे. कोल्हापूरची माणसं, कोल्हापूरची भाषा आणि एक नमुनेदार व्यक्तिमत्व याबद्दल बऱ्याच वेळेला बघायला मिळतं, तुमच्याकडनंही ऐकायला मिळतं, तर त्याबद्दल थोडंसं आम्हाला सांगा. कोल्हापूरची भाषा म्हणजे ॲक्च्युली कोल्हापूरची भाषा भारतात आणि महाराष्ट्रात सगळ्यांना अत्यंत परिचित असण्याचं कारण म्हणजे 70च्या दशकापर्यंत सिनेमा कोल्हापुरातच, सगळा मराठी सिनेमा कोल्हापुरात शूट होत होता. त्यामुळे ग्रामीण म्हणजे कोल्हापुरी असं एक समीकरण पूर्वी सर्रास होतं. कोल्हापूरचा माणूस अत्यंत हजरजबाबी, रोखठोक, विनोदाचा दर्जा त्याचा अत्यंत अतरंगी आहे. म्हणजे उपहासाच्या बरोबरीनं मोकळेपणाची हद्द आहे. त्या भाषेचा ठसका जो आहे तो अत्यंत अप्रतिमच आहे. म्हणजे इथून कोल्हापूरला जाताना 11 किलोमीटर आधी ती हवा लागली की आपोआप त्या हवेबरोबर तो ॲक्सेंट पण घुसतो. पण आता पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात की एवढ्या मोठ्या पातळीवरती तुम्ही कोल्हापुरामध्ये रंगमंचावरती काम करतच होतात, वेगवेगळ्या पद्धतीचं प्रायोगिक नाटक सुद्धा तिथे घडत होतं. पण मग असं असताना मुद्दाम NSD नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाला जाऊन शास्त्रशुद्ध शिक्षण घेणं गरजेचं का वाटलं आणि तो प्रवास कसा होता? राजा लिअरचा मुंबईत प्रयोग होता, त्यावेळेला पंडित सत्यदेव दुबेंनी नाट्यप्रयोग पाहिला आणि प्रयोग पाहिल्यानंतर मला म्हणाले, माझा आता पुण्यामध्ये ॲक्टिंगचं वर्कशॉप आहे आणि त्या वर्कशॉपला तुला काही करून यायचं आहे. दुबेजींनी स्वतः मला असं सांगणे, हे मला सांगता ऑस्कर मिळाल्याच्या वरचा आनंद होता. मग मी पुण्यामध्ये जाऊन दुबेजींचं वर्कशॉप केलं. त्या दुबेजींच्या वर्कशॉपमध्ये प्रसाद वनारसे आणि अश्विनी दिघे म्हणजे आत्ताची अश्विनी गिरी हे दुबेजींचे विद्यार्थी, त्यामुळे ते आम्हाला वेगवेगळे सेशन्स घ्यायला यायचे. तेव्हा मी पहिल्यांदा NSD म्हणजे काय, ती दिल्ली संस्था असते, थिएटरमधली भारतातली आणि एशियातली नंबर 1ची संस्था आहे. त्या संस्थेतून नसिरुद्दीन शाह, पंकज कपूर, बेंजामिन गिलानी
आत्तापर्यंत अगदी इरफान खानपर्यंत वगैरे अनेक दिग्गज नट त्या संस्थेमध्ये घडले. बरोबर. अशा संस्थेत आपल्याला कधीतरी ॲडमिशन मिळेल का असा विचार करण्याची सुद्धा त्यावेळेला प्राज्ञा नव्हती. बरोबर आहे. पण त्यावेळेला मी माझं ग्रॅज्युएशन झालं होतं, डबल ग्रॅज्युएशन झालं होतं. मी कोल्हापुरातली नोकरी सोडून मुंबईत मी ज्ञानेश्वर विद्यालय वडाळामध्ये नोकरी करत होतो. बरं. आणि त्यावेळेला मला असं वाटलं की एक फॉर्म भरून तरी बघू. आणि मी फॉर्म NSDचा भरला. ॲक्च्युली त्या NSDला सिलेक्ट होण्याचा किस्सा, मी सिलेक्ट झालो प्राथमिक मुंबई झोनला. त्यावेळेला माझ्याबरोबर अनघा जोशी नावाची सांगलीची एक मुलगी सिलेक्ट झाली. आणि माझा अत्यंत जवळचा मित्र राजन जोशी हा कोल्हापुरातलाच. त्याची एक्झाम असल्यामुळे तो बेंगलोरला त्यानं एक्झाम दिली आणि तो सिलेक्ट झाला. असे महाराष्ट्रातले 3 जोशी फायनल एक्झामला दिल्लीला चालले असताना रेल्वेमधून आम्ही एकत्र जात असताना अचानक आसनगावच्या तिथे राजन जोशी हा नावाचा माझा मित्र 90 किलोमीटर वेगाच्या चालत्या रेल्वेतनं पडला. आणि तो अत्यंत माझ्या आयुष्यातला ड्रॅमॅटिक प्रसंग आहे की चालत्या रेल्वेतनं मी उडी मारली. मग त्याला आम्ही जळगाव भुसावळ वगैरे करत ही ट्रेन पुढे निघून गेली, अनघा पुढे गेलेली होती. मग त्याला आम्ही दवाखान्यात ॲडमिट केलं. आणि हे त्यामुळे माझा NSDशी काही संबंधच नव्हता. त्याचा जीव वाचणे, व्यवस्थित जिवंत होता. आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही एकमेकांना पाहिलं आणि दोघांच्या मनात असा एक प्रश्न आला की जायचं का दिल्लीला. आणि आम्ही पळून गेलो भुसावळच्या दवाखान्यातून आणि परत रेल्वेच्या दरवाजात बसून वगैरे दिल्लीत पोचलो. आणि या सगळ्या सायासानंतर भारतातल्या 20 विद्यार्थ्यांच्या मध्ये माझी निवड झाल्याचं चौथ्या दिवशी लिस्टवर 8व्या नंबरवर माझं नाव होतं आणि मी NSDला सिलेक्ट झालो. NSD नंतर अर्थातच पुन्हा एकदा मुंबईला तुम्ही आलात. तर NSDचा एकंदरीत अनुभव आणि त्यानंतर पुढचा स्ट्रगल, ह्या सगळ्या प्रवासामध्ये त्या शिक्षणाबद्दल किंवा त्याचा उपयोग कसा झाला या सगळ्याच पातळीवरती. मी NSDला गेलो नसतो तर या क्षेत्रात नाव कमवण्यासाठी मुंबईत आलो असतो असं मला वाटत नाही. पण मी नोकरीच्या निमित्तानं आलोच होतो मुंबईत. पण NSDच्या शिक्षणाची माहिती मिळाल्यानंतर मला असं लक्षात आलं, जर शिकायची संधी मिळाली आणि जर भारतातल्या अशा अग्रगण्य संस्थेत जर काम शिकायला जर मिळणार असेल तर ऑब्व्हियसली शिक्षणानंतरचं तुमचं स्टँडिंग जे मार्केटमधलं आहे ते नक्कीच उत्तम आणि उच्च असणार आहे. करेक्ट. आणि एकतर नुसत्या मराठीपुरतं नाही तर तुम्ही हिंदी चित्रपटसृष्टी आणि सगळीकडे तुम्हाला ती जी स्वप्न नुसती असतात ना तशा नुसत्या स्वप्नांपैकीच होतं. सिलेक्शन झाल्यानंतरचं जे प्रेशर होतं ते इतकं प्रचंड होतं. ज्या वेळेला मी 3 वर्ष होतो 94 ते 97, प्रचंड तुमचा 20-20 तास तुम्हाला कामाला होता तिथे. मी काम न केलेल्या हजारो नाटकांचा अभ्यास माझा तिकडे झालेला असतो. मी अनेक गोष्टी पाहिलेल्या असतात. त्या 3 वर्षामध्ये दिल्लीमध्ये मी झाकीर हुसेन यांचे जवळपास 15-20 कॉन्सर्ट्स, भीमसेन जोशी, पंडित रविशंकर, बिस्मिल्ला खां, अमजद अली खां, आंतरराष्ट्रीय स्तरावरची अनेक नाटकं, अनेक पेंटिंग एक्झिबिशन्स, असंख्य स्कल्पचरची एक्झिबिशन्स, सर्व भाषांमधली नाटकं. NSDमध्ये एक आमची फिल्म सोसायटी होती, त्याच्यामध्ये आम्ही भारतभरातल्या अग्रगण्य दिग्दर्शकांचे सिनेमे पाहिले. म्हणजे 3 वर्षात जे मी पाहिलं ते मी मुंबईत आल्यानंतर पुढच्या 20 वर्षात पण तेवढं पाहू शकलो नाही. बरोबर आहे. म्हणजे तो एक संपूर्णपणे समृद्धीचा काळ. आणि मग काय होतं की इथं आल्यानंतर मी NSD करून आल्यानंतर मला एका डेली सोपमध्येच काम करायचं आहे, तर त्या शिक्षणाचा वापर होईल असं मी काम केलं पाहिजे. बरोबर आहे. त्या डेली सोपला आवश्यक असणारं जे काम आहे त्याच्यापेक्षा माझं कस लागणारं काम जर नसेलच तर तिथं त्याची गरज नसते. हो बरोबर आहे. पण असं होतंच की याला मी असं नाही म्हणत आहे की सगळे आलेले प्रशिक्षित नट हे सगळेच तज्ज्ञ आणि अत्यंत निष्णात आहेत वगैरे. ऍक्टिंग ही करत राहण्याची कला आहे. ज्याला कला येते, सर्टिफिकेट काय तुमचं कामी नसतं. ज्याचं काम चांगलं ज्याला करता येतं तोच नावारूपाला येतो. बरोबर आहे. मी काम करायला सुरुवात केल्यानंतर 10 वर्ष वगैरे सुद्धा कोणाला माहिती नव्हतं. केदार शिंदेला त्याच्याबरोबर काम करताना 6व्या प्रोजेक्टला कळलं, तो म्हटलं अरे तू NSDचा मला बोलला नाहीस कधी. बरोबर आहे. मी कधीच NSDचा हे सांगितलं नाही. जेव्हा माझं काम चांगलं असं जेव्हा ठरत गेल्यानंतर लोक नंतर जेव्हा म्हणतात अरे तो NSDचा बाबा, मग त्यांना एक ॲडेड, त्यांना विश्वास निर्माण होतो. बरोबर आहे. मला वाटतं ती खरी एक असे बरेच नट आहेत की ज्यांच्या फक्त प्रशिक्षित आहेत म्हणून काम चांगलं होतं असं नसून तेही कारणीभूत आहेत. दोन्ही बाजू असल्यामुळे. बरोबर आहे. म्हणजे मुळात तुमच्यामध्ये एक अभिनेता म्हणून किंवा एक कलाकार म्हणून काहीतरी असणं गरजेचं आहे आणि शिवाय शिक्षणाची जोड, अशा दोन्ही गोष्टी एकत्र काम करत असतात. पण मग असं करता करता मला वाटतं पहिलं जे कमर्शियल नाटकाशी संबंध आला तो मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी. नाही, पहिलं माझं कमर्शियल नाटक शोभायात्रा.
बरं. हां. म्हणजे ॲक्च्युली त्याच्याही आधी खरं कमर्शियल नाटक झालं असतं ते म्हणजे गांधी आंबेडकर, बरं. जे चेतन दातार डिरेक्ट करणार होता. चिंतामणीचं लता नार्वेकरांचं नाटक होतं ते. भक्तिताईंबरोबर मी 18 दिवस तालमी केल्या. बरं. पण ते नाटक त्यात अनेक वेगवेगळी अनेक कारणं होती, अनेक मान अपमान हाल अपेष्टा. मुंबईत आल्यानंतर नटाच्या लेखी झालेला म्हणजे तो स्ट्रगल, त्याचं प्रचंड पॅकेज माझ्याकडे आहे. शोभायात्रा नाटक, आता हा खरा डिसायसिव्ह प्रश्न आहे. शोभायात्रा नाटक हे व्यावसायिकला होणार की नाही असं काही माहिती नव्हतं, पण शफात खानांचं एक अप्रतिम नाटक होतं ते. त्या नाटकात मी बाबूगणीची भूमिका केली. ते नाटक व्यावसायिकला येणार आहे का नाही काही माहीत नव्हतं. त्याच वेळेला रणांगण नावाचं नाटक चंद्रलेखाचं वामन केंद्रे बसवत होते. वामन सर आमचे माझ्या NSDचे सिनियर मला म्हणाले, तू रणांगण काम कर, ते अमेरिकेला जाणार आहे, त्याचे महिन्याला 20-25 प्रयोग असणार आहेत, तुला पैसे व्यवस्थित पाकिट व्यवस्थित मिळेल, तुझं मुंबईतलं चरितार्थ सुरू होईल. आणि ज्या वेळेला दुष्पारी एका बाजूला शोभायात्रासारखं नाटक ते व्यावसायिकला होणार का नाही माहीत नाही, पण ते नाटक उत्तम आहे. अशा पहिलाच माझा अनुभव असा होता की त्यातलं निवडायचं काय आहे. कारण त्या रणांगणमध्ये मला गारद्याचा प्रमुख अशी भूमिका होती. तर मी वामन सरांना सांगितले की गारद्याचा प्रमुख म्हणून वगैरे मला काही काम करण्याची इच्छा नाही आहे, भले 25 प्रयोग होत आहेत किंवा अमेरिकेला जाऊन नाटक ते, पण तो रोल काय मला गारद्यांचा प्रमुख हे काय माझ्यासाठी काय मला वाटलं नाही की येऊन ते काम करावं. मला म्हटलं तुम्ही तानाजी मालुसरीचा रोल देणार आहात का, ते म्हणाले नाही. मग म्हटलं आता मी या नाटकात काही मॉबमध्ये वगैरे काय त्यांचा प्रमुख आणि मला काही इंटरेस्ट नाही आहे, तर ज्या नाटकाचं भवितव्य माहीत नाही ह्या नाटकाचं काय होणार आहे, प्रायोगिक आपण एक 4-5 प्रयोग करू, 25 प्रयोग करू अशी बोलणी होतं. तर तालमी सुरू झाल्या. त्याही नाटकात मी पूर्ण वेळ असणार नव्हतोच, उपेंद्र लिमे काम करणार होता, पण मी 3 महिने तालमी केल्या आणि शेवटचे 5 दिवस येऊन उपेंद्र लिमे काम करणार होता. आणि असं ठरलं होतं की उपेंद्रनं 5 दिवसात तालीम करायची आणि फायनली प्रयोग करायचा. पण उपेंद्र असं म्हणाला की अरे त्यानं एवढी मेहनत घेतलेली आहे, तर मी केवळ शेवटच्या 5 दिवसात येऊन प्रयोग करणं हे मला काय बरोबर वाटत नाही आणि ठीक आहे. आणि त्यानं नकार दिला. आणि जे नाटकाचं काय म्हणजे श्रीचित्र चित्रलेखाचे चंद्रकांत राऊत यांनी ठरवलं की हे मी प्रोड्यूस करेन. आणि ते शोभायात्रा नाटक 2 मेला त्याचा पहिला प्रयोग झाला. आणि हे योग असतात. आणि ते नाटक एवढं गाजलं, त्या नाटकासाठी मला मुंबईत आल्यानंतर व्यावसायिकचं पहिलं महाराष्ट्र राज्य शासनाचं सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचं बक्षीस मिळालं, त्यावेळेची नॉमिनेशन्स मिळाली. दीनानाथला प्रयोग झाल्यानंतर मला कोणी सांगितलं की रे ते गृहस्थ तुझी वाट बघतायत आणि ते थांबलेत, म्हणून मी दीनानाथच्या बाहेर गेलो आणि त्यांच्याशी बोललो. ते झाल्यावर मी म्हटलं मला माहित नाही कोण, ते म्हटलं अक्कल नाही तुला माहित नाही, अरे अरुण साधू, म्हणजे मी त्यांच्याशी बोललो, तोपर्यंत मला माहित नव्हतं. अशा अनेक लोकांशी माझा त्या नाटकामुळं, बोंबिलवाडे हे शोभायात्रानंतरचं नाटक परेश मोकाशीचं आणि अप्रतिम नाटक ते नाटक म्हणजे पहिलं माझं विनोदी नाटक म्हणेन. कारण तोपर्यंत विनोदी नाटकांची अशी लाट होती, मग मला असं लक्षात आलं की असं काय आपण सिरियस नट आणि विनोदी नट अशी काही कॅटेगरी असण्याचं कारण नाही. आणि ते ऍक्च्युली खरं माझं पहिलं विनोदी नाटक. आणखीन कोणती नाटकं या काळामध्ये केली? त्या परेश मोकाशीचं बोंबिलवाडी नंतरचं लग्न कल्लोळ नंतर मी सुयोगचं लव्ह स्टोरी नावाचं नाटक, मूळचं विवेक बेळेचं आधीचं प्रायोगिकचं नाटक होतं, ते व्यावसायिकला सुधीर भटांनी आणलं. मंगेश कदमनं ते दिग्दर्शित केलं होतं. आणि त्यानंतर ए भाऊ डोकं नको खाऊ, अभय परांजपेनं लिहिलेलं नाटक चंदू लोकरेनी प्रोड्यूस केलं होतं, अतुल परचुरे आणि मी. त्या नाटकासाठी मला म्हणजे लव्ह स्टोरीसाठी पण अवॉर्ड मिळालंच होतं. पण ए भाऊ डोकं नको खाऊ प्रचंड गाजलं, तुफान विनोदी नाटक आणि हिलॅरियस नाटक होतं. संतोष पवारनं डिरेक्ट केलं होतं. आणि प्रत्येक नाटकानं एक ओळख आपली होते. म्हणजे या फील्डमध्ये एका सक्सेसनं काय होत नाही, देअर शुड बी सिरीज ऑफ सक्सेसेस. तुम्ही रोज चांगलं काम करणं गरजेचं आहे. बरोबर आहे. आणि ऍक्च्युली माझ्या नाटकांची संख्या कमी असण्याचं कारण का की बोंबिलवाडी नाटक 476 प्रयोग केले, त्यावेळेस दुसरं नाटक करणं शक्य नव्हतं. बरोबर आहे. एका महिन्यात 45 शोज, दुसरं नाटक करणार कसं? बरोबर आहे. नाटक चालल्यामुळे ऑब्व्हियसली त्यात 1-2 वर्ष जात होतं. मग मी दुसऱ्या बाजूला सिरियल, सिनेमा, छोटे छोटे रोल्स, त्यावेळेला मी स्ट्रगल करत होतो. करेक्ट. सिनेमाच्या मुद्द्याकडे आपण येणारच आहोत, पण तत्पूर्वी मगाशी ज्या विंदा करंदीकरांच्या नाटकाचा तुम्ही उल्लेख केला होता, किंग लेअरचा मराठी अनुवाद, तर त्यातला एखादा स्वगताचा तुकडा किंवा एखादा नाटकातला तुकडा असं आमच्यासाठी काही तुम्ही कराल का? विंदा करंदीकरांचं हे नाटक चतुष्खंडी मुक्तछंदात आहे, त्यामुळे त्याची रचना जी आहे ती संवाद असे काव्यात्मक वाटतात, पण त्याला स्पोकन क्वालिटी आहे.
ॲक्च्युली मी एडगरची भूमिका करत होतो, पण मी हे स्वगत एडमंडचं सादर करेन, कारण ओके ते नाटकाचा लहेजाच असा 6 महिने तालमी असल्यामुळे ते इतकी वर्ष अख्खं नाटक माझं पाठ आहे. पण हे स्वगत अत्यंत अवघड आहे ॲक्च्युली. ते स्वगत असं आहे एडमंडचं. एडमंड आणि एडगर हे दोघं भाऊ आहेत आणि सावत्र भाऊ आहेत. आणि एडगर हा औरस पुत्र आणि एडमंड हा अनौरस आहे आणि हा विलन आहे नाटकातला. आणि त्याचं स्वगत आहे. हे निसर्गा, तूच आहेस माझी देवता, मी आहे तुझ्याच कायद्याचा फक्त बंदा. काय म्हणून हे ठोकतात आमच्यावर तप्त मुद्रा कमस्सलपणाची. कमस्सलपणा, अनौरसपणा. कशासाठी मी अनौरस, कशासाठी मी कमस्सल? सुशील मातेच्या संताना इतकेच माझे शरीर आहे सुंदर, माझे रूप आहे बापासारखे, माझे मन आहे दिलदार, माझे रूप आहे बापासारखे. काय म्हणून हे ठोकतात आमच्यावर तप्त मुद्रा कमस्सलपणाची. कमस्सलपणा, अनौरसपणा. निद्रा आणि जागृती यांच्या मध्यंतरामध्ये निर्जीव शिळ्या थकलेल्या शय्येवर पैदा होणाऱ्या सबंध मूर्खांच्या टोळक्याहूनही असतो आमच्यातच उतरलेला अधिकुग्र गुणधर्म, अधिकांश मिश्रण सहज वासनेच्या बेहोश चौरकर्मामध्ये. म्हणूनच म्हणतो औरस एडगरा, माझाच हक्क तुझ्या जमिनीवर. क्या बात है, क्या बात है, जबरदस्त खरोखरच. आणि एकंदरीत ज्या पद्धतीने ते लिहिलं गेलेलं आहे स्वगत, छंदामध्ये लिहिलेलं आहे आणि ते सुद्धा भाषा अतिशय म्हणजे भाषा, श्वास, उच्चार, त्याचा अर्थ सगळ्यासाठी चॅलेंजिंग, प्रचंड चॅलेंजिंग आहे. आणि खरोखरच हे ऐकून खूप खूप मजा आली. आणि आता गप्पांचा हा सिलसिला असा चालू ठेवूया, कारण आता नाटकानंतर आपण चित्रपटाकडे यायचं आहे. अभिनेते आणि दिग्दर्शक ऋषिकेश जोशी यांच्याशी गप्पा मारतोय. त्यांच्या नाटकाचा प्रवास आपण सुरुवातीपासून जाणून घेतला, पण सिनेमाची सुरुवात कुठून आणि कशी झाली? मी NSDहून आल्यानंतर मगाशी जसं म्हणालो, जब्बार पटेल हे ओळखतच होते. त्यांचा आंबेडकर नावाचा सिनेमा सुरू होता आणि त्यामध्ये शेकडो नटांची त्यांना गरज होती. मला म्हणाले की माझ्या सिनेमात काम कर, छोटासा रोल आहे. त्या रमाबाई आंबेडकर नगरामध्ये ज्या एका तरुणाची हत्या होते, त्या तरुणाचा रोल होता. पण असे छोट्या छोट्या अनेक भूमिका, ते अगदी छोटं काम. पण मी ॲक्च्युली सिनेमामध्ये मी 9वीत असताना पहिल्यांदा काम केलेलं आहे. अच्छा. माझे वडील चंद्रकांत जोशी कोल्हापूरचे एक प्रख्यात कलासक्त माणूस, स्वतः त्यांनी हिंदी सिनेमा डिरेक्ट केलेला होता सूत्रधार नावाचा, जो सिनेमा विजय कुळेकर यांनी लिहिला होता. आणि नाना पाटेकर, स्मिता पाटील, गिरीश कर्नाड यांनी त्यात काम केलं होतं हिंदी सिनेमा. आणि तो इंडियन पॅनोरमा वगैरे सिलेक्ट झाला होता आणि अप्रतिम सिनेमा होता तो, स्मिता पाटीलचा शेवटचा सिनेमा. आणि मी तेव्हा 9वीत होतो. त्या सूत्रधार सिनेमामध्ये मी पहिल्यांदा सिनेमात म्हणून काम केलं. आणि सिनेमाचा शेवट जो आहे तो माझ्या चेहऱ्यावर आहे की एका राजकीय नेत्या, प्रस्थापित राजकीय नेत्याच्या विरोधामध्ये विद्रोही एक नेता होतो, पण तोही प्रवाहामध्ये पुन्हा प्रस्थापितच होतो. त्याला कोणीतरी टक्कर देणारा परत कोणीतरी नव्यानं निर्माण होत असतो. त्या चेनमध्ये परत कोणीतरी असा एक ह्याच्या विरोधात येणारा जो मुलगा जो आहे तो म्हणून मी होतो. आणि मग त्यानंतर मी ॲक्च्युली NSD नंतर अनेक छोट्या छोट्या भूमिका, जब्बार पटेलांचा आंबेडकर, पालेकरांचा ध्यासपर्व, मग जयू नचिकेत पटवर्धनांचा अहिल्याबाई होळकर, रघुकुल यांचा रॉंग मॉरिशस वगैरे असे सगळे प्रतिथीय दिग्दर्शकांचे पण आर्ट मूव्हीज वगैरे, व्यावसायिकला वगैरे असं सिनेमाचा त्यावेळेला आत्तासारखी एवढी लाट नव्हती. बरोबर आहे, प्रवाहही वेगळा होता. पण मग केदार शिंदेचा अगबाई यारायच्या असं करत मी नाही, देह धक्काचे मी संवाद लिहिले होते. माझं लिखाण म्हणजे मी काम केलं, पण मी संवाद लिहिले होते त्याचे. आणि बाकीच्या कलाकारांना मराठी कोल्हापुरी ॲक्सेंटचा फायदा होईल म्हणून मला म्हणाले तू हे काम कर. खरं म्हणजे मला करायचं नव्हतं काम त्या हार्मोनियमवाल्याचं, पण त्यावेळेला काय महेश मांजरेकरांना मी काम करणार नाही असं सांगण्याचं काय माझं धारिष्ट राहिलेलं नव्हतं. त्यामुळे मी नाईलाजाने ते काम केलं. पण हळूहळू त्या छोट्या छोट्या भूमिकेतनं एकातनं एक असं करत 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 निशाणी डावांगठा माझं ए भो डोकं नको खो नाटक जे सुरू होतं त्यावेळेला पुरुषोत्तम बेर्डे म्हणाले की निशाणी डावांगठा रमेश इंगळे उतरातकरांची अप्रतिम कादंबरी, त्याच्यामधला एक महत्त्वाचा रोल तुला करायचा जावयाचा. आणि तो सिनेमा खूप गाजला, अप्रतिम सिनेमा गाजला. त्या पुढच्या चित्रपटांकडे आपण वळणार आहोत, पण तत्पूर्वी देऊळ या चित्रपटातलं हे दृश्य पाहूयात.
ब्रह्मा, इकडं महेश आणि इकडं त्याला जस्ट खेटून उभा आहे तू विष्णू. हा दिसला का? हा रे हा हा आणि ते विष्णूच्या डोक्यावर ते नागा टाईप दिसतंय का? हा दिसतंय का? हाय 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 हा आणि त्याला खाली एक खास दिसते. हा हा, ते त्रिशूळ नाही नाही, अरे ते सुदर्शन चक्र आहे. होय होय. हा आणि ते खाली काय ते होय, ते उमराचंच आहे. गाय आहे ती. हे बघ. दिसली बघू बघू. बघ दिसली का है ना हा, गायची गाय गाय वा वा वा, क्या बात आहे, क्या बात आहे. म्हणजे हे दृश्य इतकं गाजलं, त्यामध्ये काही शंकाच नाही, गाजण्यासारखंच दृश्य आहे. पण सुवर्ण कमळ विजेता हा सिनेमा आहे आणि खरोखरच त्याचा भाग असणं ही एक फारच अभिमानाची गोष्ट आहे. सिनेमाची पब्लिसिटी एक तर नाना पाटेकर, स्वतः दिलीप प्रभावळकर, सोनाली कुलकर्णी, गाजलेल्या नटांची फळी, गिरीशचा अप्रतिम अभिनय आणि उमेशचा अत्यंत आव्हानात्मक प्रोजेक्ट होता. या चित्रपटातला आणखीन एक दृश्य आपण पाहूयात. देवाची पावर किती असते. माग मुंबईहून मंदिर निधीसाठी सेलिब्रिटी आणली होती बरं का. काय म्हणजे साध्यामध्येच होती, पण त्या बाईला इथंच प्रचिती आली लगोलग. इथून गेल्यावर हिरोईनच झाली. हा त्यानंतर मोठमोठ्या नटाबिटा आल्या. इथं लावणी सादर केली, लगेच तिकडे सुपरस्टार झाल्या. इथं कर लावणी, तिकडे हो सुपरस्टार, इथं कर लावणी, तिकडे हो सुपरस्टार. दणका चुडलाय नुसता. हे समितीचं ऑफिस आहे, निधी इथंच घेतो. टायमिंग काय अभिषेकाचं? खऱ्या अर्थाने आपल्याकडे कशा पद्धतीने धर्माचा व्यवसाय एका मर्यादेनंतर व्हायला लागतो याचं फारच सुंदर चित्रण या चित्रपटात होतं. त्यामुळे हा चित्रपट तर अर्थातच एक माइलस्टोन होता, पण त्यानंतर एक असा सिलसिला सुरू झाला की ज्यामध्ये मग मसाल्याचा पुन्हा एकदा त्याच्यामध्ये उल्लेख करणं उचित आहे. कारण मसाला हा चित्रपटसुद्धा पुन्हा एकदा वेगळ्या धाटणीतला होता आणि वेगळ्या पद्धतीने सोलापुरी कॅरेक्टर होतं. सोलापुरी लहेजा मला त्याच्यामध्ये आत्मसात करायचा होता. मी स्वतः भाषाशास्त्राचा अभ्यास अनेक वर्ष करतोय, रिसर्च करतो आहे. या आपल्या बाजूच्या असलेल्या संशोधनाचा प्रत्यक्ष अभिनयामध्ये उपयोग जर नाही झाला तर काही उपयोग नाही ना. काही बरोबर आहे. त्यामुळे महाराष्ट्रातल्या कुठल्याच डायलेक्टमध्ये मी काम केलेलं नाही असं नाही. आत्ता माझा येणारा सिनेमा हा मी मालवणी बोललेलो आहे, पूर्णपणे ऑथेंटिक मालवणी बोललेलो आहे. त्यामुळे ते सोलापुरी पात्र ही प्रचंड प्रमाणात त्या पात्राचं लोक एकतर अत्यंत आळशी तो मामा आहे आणि ते सोलापुरी. त्यामुळे तो लहेजा मी खूप कमी वेळात प्रयत्नपूर्वक गावात जाऊन लोकांचं बोलणं ऐकून काही व्हिडिओज रेकॉर्ड करून त्यानं मला काही प्रोव्हाइडही केले होते गिरीशनं. डायलॉग म्हणायच्या आधी मी असं ऐकायचो, जरा विचित्र ॲक्सेंट आहे तो. का कोणता विचार काढला, कुठला कार्यक्रम, आकाशवाणी झकाशवाणी, कितवा एपिसोड, काय तुम्ही म्हणाल तो तुम्ही आला तो पहिलाच की पहिला. मग काय तुम्ही कसं काय करता अँकरिंग, काय आता जमेल तसं समोरचं जसं उत्तर देणार तसं आपलं मी पुढे काहीतरी बोलतो. ह्या ऍक्सेंटला त्या गावाबरोबर त्यांचा स्वर बदलतो. गावागावांचा एक स्वर असतो. हे अत्यंत हाय पिच मध्ये तार सप्तकात आणि क्रियापदाच्या अलीकडचा शब्द असा लांब. हे मी जरा लँग्वेजचं ग्राफिकल रिप्रेझेंटेशन हा माझा अभ्यासाचा विषय. मी नवीन डिराईव्ह केले ते वेगळे सगळे ऍक्सेंट मी कागदावर दाखवू शकतो. अमुक एक केलं की हा ऍक्सेंट तुम्हाला बोलता येईल. अच्छा, तर त्याचा मला वापर तिथे करता आला आणि त्यामुळे ते पात्रही खूपच गाजलं. त्या मसालामध्ये मला पहिल्यांदा सिनेमासाठी व्यावसायिकसाठी अनेक वेगवेगळ्या हे जे अवॉर्ड सेरेमनीज आहेत त्याची नॉमिनेशन्स मला अवॉर्ड्स वगैरे मिळाली. मग त्या मसालानंतर मला आजचा दिवस माझा सारखा सिनेमा चंद्रकांत कुलकर्णींनी, चंदूला मी 12 वर्ष सतत त्याचा छळ केलेला होता, ससे मिरा लावलेला होता की मला का नाटकात किंवा सिनेमात काम देत नाहीस. दरवेळेला मला म्हणायचा एक दिवस तुझ्या लायकीचं मी काम देईन. आणि एकदा त्याचा मला फोन आला, मला म्हणाला की मी अमुक, तो कधीच काही सांगत नाही काय प्रोजेक्ट करतोय किंवा काय. त्याचं वाक्य होतं, सिनेमा करतोय, अप्रतिम रोल आहे, नाही म्हणायचं नाही. आता एवढ्या याच्यावर विश्वास ठेवण्याचा पर्याय नव्हता. त्यावेळेला मी रंगरेज नावाच्या एका प्रियदर्शन यांचा सिनेमा होता, हिंदी सिनेमा, मी काम त्याच्यात करत होतो. आणखीन त्यावेळेला माझं भरपूर काम ॲक्च्युली सुरू होतं आणि त्या सिनेमाची गोष्ट ऐकली, स्क्रिप्ट ऐकली आणि मला म्हणाला की त्या रोलसाठी मुख्यमंत्र्यांचा PD शिंदे आणि आत्तापर्यंत झालेल्या सर्व भूमिकांमध्ये माझ्यासाठी तो भयंकर टफेस्ट रोल होता.
दूरदर्शनचं मला आजचा दिवस माझाचं PD शिंदेचं मला बक्षीस दूरदर्शन दिलेलं आहे क्या बात सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचं. क्या बात आहे. आणि त्यामुळे मग ऑब्व्हियसली त्या सिनेमा झाल्यावर लगेचच महेश लिमेचा येलो नावाचा सिनेमा, त्या सिनेमाला नॅशनल अवॉर्ड मिळालं. आजचा दिवस माझालाही नॅशनल अवॉर्ड मिळालं. सर्वोत्कृष्ट मराठी लोकांचा असं गैरसमज झालेला आहे की मला घेतलं की नॅशनल अवॉर्ड मिळतं, पण हरकत नाही, याचा विचार करायला हरकत नाही, खराच असावा गैरसमज. आणि मग त्याच्यानंतर ओळीनं मी एकामागोमाग एक सलग सिनेमे करतच होतो. आणि मग फॉलोड बाय पोस्टर बॉईज रिलीज झाल्यानंतर प्रत्येक सिनेमाचं एक योगदान असतं. तसं पोस्टर बॉयचं सगळ्यात महत्त्वाचं योगदान म्हणजे प्रमुख पात्रापर्यंत मी पोचलेलो होतो, सपोर्टिंग पासून. आणि 3 प्रमुख पात्रांमध्ये, आणि त्यातही तो मास्तर सदानंद मास्तर हा नंबर 1ला लोकांनी त्याला उचलून धरलं आणि त्याच्यावर प्रचंड प्रेम केलं. आणि फॅन फॉलोईंग, लोकांनी लाखो लोकांनी तुमच्यावर अलोट प्रेम करणं. तुम्ही काम करत असता पण लोकांना मोठ्या प्रमाणात काय आवडेल हे तुम्ही नाही ठरवू शकत. बरोबर आहे. त्या सिनेमाने म्हणजे ज्या पद्धतीचं सेलिब्रिटी किंवा स्टार असं जे नुसते, मला अजून माहीत नाही ते मला लागते का नाही ते, पण लोक जे ठरवतात तो सगळ्यात महत्त्वाचा पोस्टर बॉईज हा टर्निंग पॉईंट होता. तर प्रेक्षकांचं उदंड प्रेम मिळायला सुरुवात झाली आहे, किंबहुना मिळतच होतं आणि मिळतच राहणार आहे, आणखीन वाढतच राहणार आहे. आता आगामी सिनेमे कोणते आहेत? कारण आता प्रत्येकाला प्रचंड उत्सुकता आहे की ऋषिकेश जोशी यांचा पुढचा सिनेमा कुठला असणार आहे. 2015 मध्ये मी खूप सिनेमे करतो आहे. आता मी मर्डर मेस्त्री नावाचा सिनेमा पूर्ण केला. त्यानंतर चीटर नावाचा सिनेमा मॉरिशसला शूटिंग झालं. त्याच्यामध्ये मी मॉरिशसचा एक धनाढ्य व्यापारी आहे. त्याच्यानंतर टाईम बरा वाईट नावाचा सिनेमा साऊथचा रिमेक आहे. ओके. तो सिनेमा झाला. काही प्रेक्षक असतात ज्यांना गप्पा मारायची फार हौस असते आणि त्यांना काही प्रश्न विचारायचे असतात. तर या प्रेक्षकांचे प्रश्न काय आहेत आपण पाहूयात. सर नमस्कार, माझं नाव मधुकर सोलकर. सर मलासुद्धा एक तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे की मलासुद्धा ॲक्टिंग करण्याची इच्छा झालेली आहे. तर त्यासाठी मला तुम्ही काय मार्गदर्शन करू शकाल आणि त्यासाठी मला काय करावं लागेल? ॲक्टिंग कर, ह्याच्यापेक्षा काय मी सांगू. महाराष्ट्रातलं असं कुठलंच ठिकाण नाही की जिथे काही प्रायोगिक संस्था नाही आहेत. कॉलेजमध्ये एकांकिका ज्या मोठ्या प्रमाणात होतात, आपल्याकडे इतक्या स्पर्धा आहेत, त्या स्पर्धांमध्ये जर चांगलं काम झालं तर प्रत्येक स्पर्धेच्या अंतिम फेरीला नामांकित नट दिग्दर्शक मंडळी असतात. चांगलं जर काम होत असेल तर असं कधीच नाही होऊ शकत की काम मिळत नाही. त्यामुळं अधिक शिकण्याचा प्रयत्न कर, वाचायचा प्रयत्न कर, नाटकांचा अभ्यास कर, चांगली नाटकं पहा आणि नट म्हणून तब्येत कशी चांगली असेल, आपलं वाचन कसं उत्तम असेल, आपली भाषा कशी अप्रतिम असेल याच्याकडे लक्ष दे. पुढचा प्रश्न. नमस्कार, माझं नाव विकास खैरे. सर मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. मराठी सिनेमाचा बजेट हिंदी सिनेमा इतका कसा होणार? जेव्हा प्रत्येक घरातला मराठी माणूस सिनेमा बघायला जाईल ना, तेव्हा 11 कोटी लोकसंख्येच्या महाराष्ट्रामध्ये सिनेमा बघायला जाणाऱ्या लोकांची संख्या जेमतेम काही लाख, पण हिंदी सिनेमा बघायला जाणाऱ्यांची संख्या कोट्यवधी आहेच ना. महाराष्ट्रामध्ये हिंदी सिनेमा बघायला लोक जाऊन ते मराठीच लोक बघतात की नाही, मग ते जेवढं बजेट निर्माण जेवढं रेव्हेन्यू क्रिएट करतात तेवढं लोकांनी सिनेमा जाऊन बघितला, मराठी लोकांनी मराठी सिनेमा जाऊन बघितला की मराठी सिनेमाचं बजेट वाढणार. अगदी साधं गणित आहे. थोडक्यात सिनेमा बघा, मराठी सिनेमा थिएटरला जाऊन बघा. येस. पुढचा प्रश्न. माझे नाव संगीता वडवलकर. मला आपणाला एक प्रश्न विचारायचा आहे. सिनेमात नायिका प्रधान रोल आणि हिरोईनचा रोल करायचा असेल तर काय करावं लागतं? हिरोईन होण्यासाठी काय करावं, काय करशील तू? नुसतं रूप चांगलं आहे म्हणून सगळ्या गोष्टी होत नाहीत, पण रूप पण बरं असायला हवं. पण रूप हे बाह्यांगानं नसतं, व्यक्ती आतून जास्त चांगली असायला लागते. चांगला अभिनय करणारी कुठलीही विद्रूप व्यक्तीसुद्धा सुंदरच दिसते. क्या बात आहे. म्हणजे जांभूळक्यांमध्ये विठ्ठल उमप 70ीत असतानासुद्धा तथागतीत म्हणजे विद्रूप चेहरा, म्हणजे फार सौंदर्यवान नाहीत पण चेहऱ्यावर सुरकुत्या, ठेंगणी उंची, पण एक पुरुष असून द्रौपदीचं काम इतक्या अप्रतिम करतात. एवढी सुंदर स्त्री मी आज जगात पाहिली नाही. त्यामुळं अभिनेत्री होण्यासाठी चांगला अभिनय करणं, पुन्हा उत्तम अभिनेत्रीसाठीचं शरीर असणं अपेक्षित आहे. इनिबिशन्स तोडता आली पाहिजेत, कॉन्फिडन्स पाहिजे, भाषा उत्तम पाहिजे,
आणि लक फॅक्टर बरोबर असेल तर नक्की हिरोईन व्हाल आपण. पुढचा प्रश्न. माझं नाव नंदिनी पाखरे. कधी मलेरिया, कधी स्वाईन फ्लू यासारख्या रोगाच्या साथी वारंवार काय येतात? फार महत्त्वाचा प्रश्न आहे आणि गंभीर समस्या ही स्वच्छता. भारत देशातले अनेक समस्यांपैकी पहिले 3 जर समस्या आपण घेतलं तर पहिली समस्या आहे ती म्हणजे लोकसंख्या, दुसरी समस्या आहे ती म्हणजे सामाजिक आणि व्यक्तिगत स्वच्छता, आणि तिसरी समस्या जी आहे ती म्हणजे शिक्षण. स्वच्छता साधी गोष्ट आहे. स्वच्छतेसाठी काय आपल्याला प्रचंड पैसे खर्च करावे लागत नाहीत किंवा तुमच्याकडे डिग्री असायला पाहिजे गरज नाही. माझ्या घरात आणि माझ्या घरासमोरची जागा मी स्वच्छ जर ठेवली तर माझा परिसर स्वच्छ होईल. आपल्याकडची तुंबलेली गटारं, केअरलेसनेस, रस्त्यावर वाटतो तो कचरा आपण फेकतो. जगानं स्वच्छता राखावी म्हणून आपण आरडाओरडा करतो, पण आपण थुंकतो. आपण खिडक्यातनं कचरा आपण बाहेर टाकत असतो. आपल्या केसांची गुंतवळ म्हणू नका, केळांच्या साली म्हणू नका. माझ्या घराच्या समोरचा परिसर आणि माझ्या सोसायटीच्या माझ्या अखत्यारीत येणारा भाग हा स्वच्छ एक स्क्वेअर फूट पण स्वच्छ करायची जबाबदारी आपण स्वतः घेत नाही. रस्त्यावर आपण कुठल्या पद्धतीची स्वच्छता आपण पाळतो? आपणच जर स्वच्छतेची जबाबदारी घेतली नाही, सरकार अचानक येऊन हवेत येऊन काही करणार नाही आहे. त्यांना स्वच्छतेचा बडगा त्यांच्यावर दबाव आणण्यासाठी मुळात आपण स्वच्छ राहणं अत्यंत गरज आहे. आणि आता सरकार त्यासाठी खूप प्रयत्न करतं. ग्राम स्वच्छता योजनेतल्या जरा गावांमध्ये जाऊन बघा. अत्यंत मी स्वतः त्या गावांमध्ये जाऊन आलेलो आहे. साध्या साध्या नियमांनी त्या लोकांनी गाव एवढं सुंदर बनवलेलं आहे. हे नियम शहरांमध्ये आपण लादत नाही. आपल्याला प्रेमच नाही आपल्या देशावर. आपल्या देशावर प्रेम नाही आहे म्हणून आपल्याला आपल्या गावची किंमत नाही आहे, म्हणून स्वच्छता निर्माण होत नाही. आणि जोपर्यंत स्वच्छता नाही तोपर्यंत सगळे रोग येणारच. त्याला काय आपण करू शकत नाही काही. खरोखरच त्यामुळे पंतप्रधानांनी सुद्धा स्वच्छता अभियान सुरू केलेलं आहे. त्याच्याच कुठेतरी मुद्द्यावरती जाताना घराघरामध्ये गावागावामध्ये स्वच्छता राखणं खूप गरजेचं आहे असंच आपल्याला आपले पाहुणे सुद्धा आज सांगतायत. त्यामुळे याबद्दल सगळ्यांनी घराघरातनं विचार करणं खूप गरजेचं आहे. नंतर आता वेळ झालेली आहे रॅपिड फायर राऊंडची. पटपट उत्तरं द्यायची आहेत. मी काही प्रश्न विचारेन त्यांना. ऑप्शन सुद्धा आहेत. पहिला प्रश्न आहे कोल्हापूर की मुंबई? अरे बापरे, नाही खरं दोन्ही. सुट्टीसाठी कोल्हापूर, कामासाठी मुंबई. अच्छा, असं एक बायफर्केशन ठरलेलं आहे. बरं, पुढचा प्रश्न नाटक की सिनेमा? नाटक. पहिलं प्रेम? नाटक. क्या बात आहे. पुढचा प्रश्न देऊळ की हरिश्चंद्राची फॅक्टरी? मी काम केलेलं म्हणून का पाहिलेलं म्हणून दोन्ही सिनेमे उत्तम. हरिश्चंद्राची फॅक्टरी. हरिश्चंद्राची फॅक्टरी. बरं, क्या बात आहे. पुढचा प्रश्न बोंबिलवाडी की नांदी? नांदी. एनी टाइम नांदी. कारण माझं बेबी येते म्हणून. मी लिहिलं, मी डिरेक्ट केलं आणि नाटक अतिशय गंभीर महत्त्वाचं वेगळा प्रयोग. ट्रेंड सेटर नाटक, आर्थिकदृष्ट्या यशस्वी, इतक्या लोकांनी पाहिलं अनेक अंगानं. नांदी, अनडाऊटेडली नांदी. क्या बात आहे. मस्त, म्हणजे अत्यंत छान आम्हाला उत्तरं मिळालेली आहेत आणि रॅपिड फायर राऊंड अत्यंत सुंदर झालेला आहे. पण आता आपण कार्यक्रमाच्या शेवटाकडे चाललेलो आहोत आणि जाता जाता माझी एक विनंती आहे की फळांचं विश्लेषण. कुठल्याही नटाला मुलाखतीत असं एक बकवास प्रश्न विचारला जातो की तुम्ही सिनेमात काम करता, नाटकात करता, सिरियलमध्ये करता, काय फरक असतो अभिनयामध्ये? खरं म्हटलं तर काही त्याच्यामध्ये फरक नसतो. प्रत्येक नट आपापली अक्कल चालवून उत्तरं देत असतात. पण खरंच काय फरक असेल याचं एक व्यवस्थित एक विश्लेषण मी जोशांची फळबाग मध्ये मांडलेलं आहे. जोशांची फळबाग. सिरियलमध्ये काम करणं हे सीताफळ खाण्यासारखं आहे. सीताफळ म्हणजे प्रश्न म्हणजे का असं वाटू शकतं, तर सीताफळ हे असं फळ आहे की बाहेरून जसं दिसतं तसं ते आतून असत नाही. केळं हे बारमाही उत्पादन आहे. जगभरामध्ये सगळीकडे केळी विपुल प्रमाणात उगवतात. मुख्य म्हणजे केळं खायला काही इलिजिबिलिटी लागत नाही. कुणी जगात केळी खाऊ शकतो. नटाच्या आयुष्यामध्ये दुपारचं जेवण नसेल तर आणि हाताशी 4 केळी असतील तर जेवणाची भ्रांत नाही. तसं सिनेमामध्ये काम करणं हे आंबा खाण्यासारखं आहे. आंबा हा मुळात वर्षातनं चांगला आंबा वर्षातनं एकदा पिकतो. भसाभसा आंबे लावले म्हणून केळ्यांसारखे आंबे येत नाहीत. आंब्याच्या जगातल्या सगळ्या बाय प्रॉडक्टला तेवढाच समाजामध्ये उच्च स्थान आहे. आज आमरस केला आणि गाव जेवण म्हणून तुम्ही या तुम्ही नाही
मला ज्या लोकांचं महत्त्व वाटतं त्या लोकांना मी बोलवतो. त्यामुळे प्रत्येक सिनेमामध्ये ज्यांना जे महत्त्वाचे वाटतात त्यांनाच ते घेत असतात. एक नटांची जशी आंबा खाण्याची इती कर्तव्य तशी नटांची जो इती कर्तव्य ती सिनेमामध्ये काम करण्याची असते. नाटकात काम करणे ही सुपारी खाण्यासारखं आहे. सुपारी अत्यंत कठीण फळ आहे. नट हा ऊसासारखा आहे. ऊस हा म्हणजे बाजारातनं ऊस घरी आणून कोपऱ्यात ठेवला तर ऊस आणि नटामध्ये म्हणजे ऊस आणि काठीमध्ये तसा काही फरक असत नाही. एका विशिष्ट उंचीनंतर ऊस बेंड होतो. त्यामुळे त्यांना सरळ करण्यासाठी त्यांना चॉपअप करावं लागतं. त्याशिवाय ते सरळ राहत नाहीत ऊस ते. आणि असं काही कुठं काय नाट्यशास्त्रात कोणी लिहिलेलं नाही किंवा आईन्स्टाईन वगैरे काय म्हटलेलं नाही, असं काही शास्त्र नाही. पण अशी एक धारणा आहे. कुठलाही सण समारंभ घ्या, 4 ऊस आणून एकत्र बांधल्याशिवाय समारंभाला शोभा नाही. बरं, ऊस हा एकटा उभा राहत नाही. त्यांना 4 जणांना उभं राहण्यासाठी त्यांना बांधून ठेवावं लागतं. त्याच्यामुळे ऊस हा बाजारातनं आणला तर तसा काठी आणि ऊसात फरक असत नाही. पण प्रसंगी ऊस काठीचं काम करू शकतो, पण मुळात काठी कधी ऊस असत नाही. वा 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 वा. अशी जोशांची फळबाग आपल्या क्षेत्रातल्या अनेक वेगवेगळ्या फॅकल्टीची अशी विपुल फळबाग आहे. तुमच्या टीमी फक्त काही 5 घटक पेश केले. वा वा, क्या बात आहे. पण त्या फळबागेमध्ये खरोखरच सगळं सार आलेलं आहे अभिनय क्षेत्रातलं. आणि मला असं वाटतं की शहाण्या नटाने सुपारी नक्की खावी एवढं मला नक्की कळलेलं आहे त्याच्यामध्ये. आणि नांदी नाटकामध्ये अनेक ऊस एकत्र बांधण्याची मोठ जमवून आणलेली आहे, हे सुद्धा एक महत्त्वाचं. त्यामुळे अशीच मस्त मस्त नाटकं दिग्दर्शित करून आमच्यासमोर नक्की आणा. त्याचबरोबर अशा चित्रपटातनं आम्हाला नेहमी हसवत राहा, मनोरंजन आमचं करत राहा आणि त्याचबरोबर आम्हाला शिकवणही देत राहा. आज तुम्ही इथे आलात आणि इतक्या मनमोकळ्या गप्पा मारल्यात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद.